कोरोना कालखंड आठवा. आपण सगळेच डॉक्टर खूप चांगल्या पद्धतीने काम करत होतात आणि या ठिकाणी एक ऋणानुबंध तुमचे धडाकेबाज चषकाशी आहेत. आज धडाकेबाज ही मुरबाड तालुक्याची ओळख झाली आहे आणि ही ट्रॉफी आता 50 वर्षाची झाली आहे. या 50व्या पर्वामध्ये डॉक्टर साहेब आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल या ठिकाणी आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. यस, उमेशजी लिहे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. हा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. डॉक्टर साहेब, आपण या स्पर्धेसाठी आपला वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी आगमन होत आहे मुरबाड विभाग मालिकावीर, त्याचबरोबरीने मुरबाड विभाग मालिकावीर, ग्रामीण विभाग ग्रामीण ओपन मालिकावीर आणि ऑल इंडिया ओपन मालिकावीरचं ट्रॉफी सौजन्य ज्यांचं लागलेलं आहे ते केतनजी मोहन म्हात्रे साहेब गोंदवली भिवंडी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक असं स्वागत करत आहोत. केतनजी मोहन म्हात्रे गोंदवली भिवंडी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आमचे प्रमुख अतिथी मुरबाड विभाग, ग्रामीण ओपन विभाग आणि ऑल इंडिया ओपन विभाग या सगळ्यांसाठीचं ट्रॉफी सौजन्य ज्यांचं लाभलेलं आहे असे सन्माननीय अतिथी आणि धडाकेबाज चषकावर नेहमीच प्रेम करणारं व्यक्तिमत्व केतनजी मोहन म्हात्रे गोंदवली भिवंडी यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. सुवर्ण महोत्सव धडाकेबाज चषकाचा आपलं स्वागत आहे. मॅच सुरू होते. जाऊया नरेजी डोमेसर आणि कुणालजी दातेसर यांच्याकडे. धन्यवाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्ट्रेट मारलाय फटका साइड स्क्रीनच्या दिशेने. चौकाराने सुरुवात झाली आहे ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या टीमची. धडाक्यात सुरुवात करत असताना रविराज अहिरेच्या बॅटमधून हा पहिला चौकार. धडाकेबाज धमाका बिग बॅश दुसरा संध्याकाळचा खेळ तुम्ही पाहताय. शुभ संध्या सगळ्यांनाच. आज देखील रंगतदार मॅचेस पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बॉलवर थोडासा फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला. बॅटचा चेहरा मुखडा पहिलेच क्लोज केला आणि नक्कीच बीट केलंय रविराज अहिरेला. हीच खासियत आहे इम्रोज खानची महागिरी एक्सप्रेसची. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नरेश ढोमे यांचा आगमन होतं, त्यांचं सहर्ष स्वागत. थैंक यू कुणाल जी, ताई पैकर्स और बालाजी राजकोट के बीच घमासान. आज ऑल इंडिया ओपन धड़ाकेबाज धमाका बिग बॅश में नक्कीच नरेशजी हा सामना खूपच महत्वाचा आहे. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत. क्वालिफाय करायचं असेल सुपर 6 मध्ये तर ही लढत जिंकणं गरजेचं आहे. मग रस्ता थोडासा सोपा होतो. सुपर 6चा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, थोडासा ब्लाइंडली खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड डॉपस्टम आल्यानंतर बीट करून बॉल मागे चाललाय. इससे पहले मैच में भी इमरोज ने ऐसी ही गेंदबाजी की थी. देखिए फिर एक बार गेंद को ऑफ स्टंप के बाहर रखा था, स्वीप करने की कोशिश कर रहे थे लेकिन नहीं कर पाए और इसी के साथ 4 रन तो अभी स्कोर कार्ड के ऊपर है. बहुत ही अच्छी तरह से गेंदे. ओव्हर पिच बॉल होता इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. व्हॉट अ शॉट. फोटोजेनिक फटका इथे सजवलाय. पंचांचा इशारा. 1 बाउंस ओव्हर द रूप. धावा मिळतील 4. येतोय धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग चौकार. इससे पहले की गेंद के ऊपर भी ऐसे ही खेलने की जरूरत है इनसाइड आउट, जो कि स्वीप करने के लिए चले गए थे. देखिए कितना खूबसूरत बैट स्विंग है. गेंद को जाना था, फरका था और बेहतरीन शॉट जहां पर कोई खिलाड़ी नहीं था. सीमा रेखा के 1 गज अंदर गेंद गिर चुके हैं तो शायद छक्का होता और थोड़ा जोर लगाते. 4 रन. एक्झॅक्ट. थोडासा अजून जोर लावणं गरजेचं होतं. आता ऑन साइडला बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर जज करतोय. जजमेंट चांगलं दिसतंय आणि अशाच पद्धतीने झेल घेतो फरदीन काझी अगदी खाली बसत आणि फलंदाज मात्र बाद होतोय. रविराज अहिरे एक चौकार एक षटकार, माफ करा आतापर्यंत 2 चौकार मारून. कैच पकड़ने का ये फरदीन का स्टाइल है. 22, 21. मोठी विकेट. विशेष म्हणजे पॉवर प्ले मध्ये ब्रेक इमरोज म्हणजेच महागिरी एक्सप्रेस त्याच्या विरुद्ध इनसाइड आउट फटका मारल्यानंतर त्याला माहितीच होतं कुठेतरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होईल. डीप मध्ये स्क्वेअर लेग ठेवला होता. सोपा कॅच होता
तिथला क्षेत्ररक्षक फरदीन काझीसाठी त्यानेच कोणती चूक केलेली नाहीये, त्याच्यामुळे पहिला धक्का ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरला बसतोय. आउट होणारा खेळाडू रविराज अहिरे आणि न्यू बॅटर आता मैदानामध्ये जेपी जयेश पाटील. पिछले मैच का मैन ऑफ द मैच है जयेश पाटिल. बहुत ही खूबसूरत इनिंग उन्होंने पेश की थी. एक तरफ से बिल्कुल डट कर खेले थे, बहुत बड़े शॉट भी खेले थे और अंजाम दिया था जीत की ओर. फिर एक बार जयेश. ओ पहिलाच बॉल ऑन साइडलाच खेळायचा होता एक वेगळ्या स्टाईलने, परंतु बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. जयेश आणि महागिरी एक्सप्रेस एकमेकांबरोबर भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मात्र थोडासा वरचढ ठरताना दिसला. पहिल्या ओव्हरमध्ये इमरोज 2 चौकार आले, 1 विकेट मिळवली. ताई पॅकरची धावसंख्या आहे 8 वर 1. अलग अलग एंगल से हम देख रहे हैं. गेंद को शॉर्ट ऑफ गुड लेंथ किया था ऑफ स्टंप के बाहर और जयेश पाटिल खड़े खड़े खेलना चाहते थे, मोड़ना चाहते स्क्वायर लेग के ऊपर गेंद को, लेकिन किनारा नहीं है. तो अच्छा ओवर यहां पर साबित हो चुका है. 2 चौके जरूर मिले, लेकिन एक सफलता भी इमरोज खान ने हासिल की है. 8 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर की समाप्ति ताई पैकर्स. अब पिछले मुकाबले के हीरो गेंदबाजी पर विकी भोईर सेकंड ओव्हर मध्ये पॅव्हलिन एन कडून गोलंदाजी करताना दिसेल. वाईट मोड द विकेट. ओ पहिलाच बॉल थोडासा हवेत आहे का पॉइंटला शरीरापासून दूर खेळला होता. इथे रोहित नार्वेकर आउट होऊन आता डगआउट मध्ये जाईल आणि इथे विकेट मागच्या मॅच मध्ये 4 घेतले होते विकीने. या मॅच मध्ये ही त्याची 5वी विकेट. रोहित नार्वेकर दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरतो. इथे स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये राहिला आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक काय सुंदर कॅच पकड़तो तिथे. देखिए बहुत ही बेहतरीन गेंदबाजी विकी भोईर द्वारा इस मैच के अंदर. पहले मैच में भी उन्होंने डेथ ओवर किया था जो कि टीम को जरूरत थी. वहां पर टीम जीत दर्ज की थी विकी भोईर के गेंदबाजी के कारण. और देखिए ये गेंद बाहर की तरफ जा रही थी, गेंद को कट किया और पॉइंट का खिलाड़ी अमरोज गेंद के नीचे कितने सही तरह से आए हैं और कैच को अंजाम दिया है. 8 रन 2 विकेट के नुकसान पर ताई पैकर्स. मगाशी देखील 4 विकेट घेतल्या होत्या. न्यू बॅटर आता सुहास पवार मैदानामध्ये येईल, मॅन फ्रॉम कल्याण. TDPL मध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळले सुहास पवारने. भूषण पाटीलने मागच्या मॅच मध्ये उस्मानच्या बरोबरीने तडाखेबंद स्टार्ट दिली त्विषा ग्लोरियस स्पोर्ट्स साठी. आणि आता विकी भोईरने आतापर्यंत 5 विकेट घेतलेले आहेत धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग मध्ये. त्याच्या दुसऱ्याच मॅच मध्ये तो आहे. ओ हा देखील बॉल बरोबर टप्प्यावर सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. फिर एक बार एक अच्छी गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर गेंद को रखा है, शरीर से दूर रखा है गेंद को और इसी के कारण ये डॉट डिलीवरी आती. बल्लेबाज भी दूर से खेलने की कोशिश करते हैं. बहुत ही अच्छी गेंदबाजी विकी भोईर द्वारा. एक फ्लाय स्लिप, एक फाइन लेग, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. गलीमध्ये एक फिल्डर आहे, फुल टॉस होता, लेग स्टंपवर टाकलेला. अंपायरचा सिग्नल, वाईड बॉल, एक्स्ट्रा रनने खात्यामध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9. बॅटने धावा येत नव्हत्या, परंतु इथे एक्सप्रेस बॉल टाकण्याचा प्रयत्न होता धारावी एक्सप्रेसचा. त्याची दिशा थोडीशी चुकली आहे. वेरिएशन करने की कोशिश ऑफ स्टंप के बाहर अच्छी लाइन और लेंथ के साथ आ रहे थे, लेकिन फिर एक बार लेग स्टंप के ऊपर फुलर लेंथ करने की कोशिश में ये गेंद लेग स्टंप के बाहर चली गई. 9 रन 2 विकेट के नुकसान पर. चांगला स्क्वेअर कट, थोडासा अपिश खेळलाय, पॉइंट मधून निघून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बिना कमान से ना चले कोई तीर, वैसे बिना पुरुषार्थ से ना बने कोई वीर. ये सुहास पवार है. ऑफ स्टंप की बाहर गेंद थी, कट किया गेंद को और डीप कवर पॉइंट के लिए बहुत ही बेहतरीन शॉट 4 रन के लिए. क्या बहुत खूब अंदाज के साथ ये पोजीशन बनाई थी गेंद को. शॉर्ट बॉलचा वापर पूल चांगला केलाय. अलॉंग द कार्पेट बॉल जाईल काउ कॉर्नर पर्यंत आणि तिथे रनआउटची संधी आहे. थ्रो चांगला होता फरदीनचा डीप मधून. फरदीन
जिथे जिथे जातो तिथे तिथे त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बॅटिंग मध्ये धावा करत असतो आणि एक चांगला खेळाडू पाहायला मिळतो इनफील्ड मध्ये. बहुत ही अच्छा शॉट, पुल करने की कोशिश, हवा में गेंद नहीं थी, बिल्कुल जमीन के समांतर खेला हुआ शॉट था, ये कंट्रोल शॉट था सुहास पवार. यहाँ पर तर 2 धावा सुहास पवारच्या खात्यात. ओर पिच बॉल होता, इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, शॉट कव्हरच्या हातात हा फटका सजवला, तिथे चांगला झेल भरत रामने टिपलाय. बैटर आउट होतोय सुहास पवार. विकी भोईर बिल्कुल मौका दिया था बड़े शॉट के लिए, हल्का गेंद बाहर की तरफ लेकर गए थे, इनसाइड आउट खेलने की कोशिश की थी वहां पर, लेकिन शॉट एक्स्ट्रा कवर के स्थान पर एक बहुत ही अच्छा कैच. सुहास पवार अब लौटेंगे तीसरा झटका टाई पैकर्स को. 11, 10, 9, बॅक टू बॅक फटके देतोय विकी भोईर. याही सामन्यामध्ये, मागच्या सामन्यामध्ये 4 विकेट, या मॅच मध्ये 2 विकेट, 6 विकेट त्याने आतापर्यंत घेतल्यात. थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट कव्हरच्या हातात भरत राम याने कोणती चूक केलेली नाहीये. अगदी इझी सोपा लॉलीपॉप कॅच त्याच्यासाठी होता. विकीच्या खात्यामध्ये दुसरं यश प्राप्त झालं आणि ताई पॅकर्सला आणखीन एक धक्का दिलाय. 3 विकेट ताई पॅकर्सने पॉवर प्ले मध्येच गमावलेले आहेत, त्याच्यामुळे नक्की दबाव येईल या बॅटिंग करणाऱ्या टीमवर. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय नजमुल मंडल. नजमुल मंडल नए बल्लेबाज. पहले 2 ओवर में पावर प्ले का खेल अभी भी जारी है और 3 विकेटें खोई है ताई पैकर्स ने. ये अच्छी बात नहीं है, बड़े स्टार खिलाड़ी आउट होकर चले गए. रवि अहिरे के बाद रोहित नॉर्वेकर और सुहास पवार. जयेश पाटिल अभी भी मैदान के अंदर, पिछले मैच में भी उन्होंने अपने इनिंग को संवारा था और अभी भी उनके कंधों के ऊपर जिम्मेदारी है. तो नजमुल मंडल नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं. शायद नजमुल स्ट्राइक एंड के ऊपर है, जयेश पाटिल नॉन स्ट्राइक एंड के ऊपर है. और विकी भोईर फिर एक बार बहुत ही सफल ओवर की समाप्ति करते हुए. बॉल हवेत आहे, मिड ऑफ मागे जाईल, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग चांगलं होतं. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न जेपीने केला. जेपी असा खेळाडू आहे, पण दुसरी धाव त्याने कंप्लीट केली आणि त्यानंतर नजमुल मंडल पळाला. असाच किस्सा घडला होता ज्यावेळेला एसएससी ट्रॉफी झाली होती स्वर्गीय शिवाजी दादा शिला स्मृती चषकामध्ये. 3री-4थी धाव घेण्याचा प्रयत्न जेपी करत होता, त्यावेळेला एका बॅटरने फक्त 2च धावा कंप्लीट केल्या होत्या. त्याच्यामुळे जेपी भरपूर वेगाने धावतो इथे पिचवर आणि अखेर षटक संपतंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. यशस्वी षटक विकी भोईरचं. 2 विकेट या ओव्हरमध्ये. 17-3 ताई पॅकर्स प्रभादेवी. 22 यार्ड का ये सबसे तेज रनर है. हुसैन बोल्ट को भी ऐसे दौड़ाया जाएगा तो मेरे ख्याल से जेपी बिल्कुल और ज्यादा रन निकाल पाएगा. 17-3 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. नजमुल और जयेश पाटिल मैदान के अंदर. तीसरा ओवर अब विसावा रिसोर्ट एंड की तरफ से आरंभ होगा. शायद इम्ब्रोज को ही लेकर आएंगे. पहले ओवर में सफल साबित हुए थे इम्ब्रोज, तो उनके स्पेल को कंटिन्यू किया है. 17 रन 3 विकेट के नुकसान पर. आणि हीच प्लॅनिंग सातत्याने ते घेऊन आलेले आहेत. विसावा रिसॉर्ट एंड कडून इम्रोजने गोलंदाजी केली आहे. पॅव्हलियन एंड कडून आपण पाहिलं, हायवे एंड कडून विकी भोईरने गोलंदाजी केली आहे. मग अंकित कलकी येतो, तो देखील विसावा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी करताना दिसतो. हे प्लॅनिंग मागच्या मॅच मध्ये होतं, याही मॅच मध्ये तेच प्लॅनिंग दिसते, परंतु इथे पहिला बॉल वाईड बॉल आहे. बहुत ही अच्छी मोमेंट मिल रही. पिछले मैच में भी हमने देखा था कि इमरोज इस तरह से गेंदबाजी कर रहे, विकेट से उनको बहुत ज्यादा मदद मिल रही, लेकिन लाइन से जब भटकते तो गेंद और बाहर चली जाती है. जेपीने शेवटच्या क्षणाला फक्त टॅप केलं, बॉलवर सिंगल इथे प्राप्त केली. हलक्या हाताने ढकलत असताना पुश करा खुश राहा, जेपीने एक सिंगल इथे ऍड केली. टीमच्या टोटल मध्ये धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 19 धावा. जेपी देख रहे थे गेंद कट मिल रहा है, गेंद को बहुत ही ज्यादा काटा चेंज करते गेंद तो लाइन के अंदर आए, बैट और पैड को इकट्ठा लाते हुए गेंद को लॉफ्ट किया 1 रन के लिए. और पिच बॉल होता, बॅट ऑन साइडला फिरली, टॉप एज, विकेट कीपर खाली, कोणती चूक होणार नाही. सुमित ढेकले कडून आणखीन एक विकेट इथे प्राप्त झाले. यावेळेला इम्रोजच्या खात्यामध्ये ही विकेट आहे, त्याने देखील आतापर्यंत 2 विकेट घेतल्यात. 4थी विकेट गमावली आहे ताई पॅकर्सने 19 वर. नजमुल को सोचने के लिए मजबूर किया. टप्पा खाते हुए गेंद बाहर की तरफ चली जा रही थी और अजीबोगरीब तरीके से खेला गेंद को. टॉपेज लिया गेंद ने और पीछे कप्तान सुमित ढेकले ने कोई गलती नहीं की. हालांकि उनको कवर करने के लिए विकी भोईर जरूर थे, लेकिन उनके और उन्होंने देखा
ये बेहतरीन कैच है, बेहतरीन। आसान नहीं होता ऐसे कैचेस को पकड़ना जब हवा में गेंद थी और विकेट कीपर गेंद के सामने गेंद के नीचे आते हैं। बहुत ही बेहतरीन कैच है ये सुमित ढेकले का। और एक झटका, चौथा खिलाड़ी अब चला जाएगा ताई पैकर्स का। और तीसरे ओवर में फिर एक बार एम्ब्रोज यहां पर सफल साबित होते हुए। दोन्ही फ्रंटलाईन सीमरने 4 विकेट घेऊन दिलेले आहेत पॉवर प्लेच्या दरम्यान आणि पॉवर प्ले नंतर देखील चांगली गोलंदाजी ते केली आहे, खास करून विकी भोईर आणि एम्ब्रोजने। 2 विकेट एम्ब्रोजच्या खात्यामध्ये, 2 विकेट विकी भोईरच्या खात्यामध्ये। त्याच्यामुळे आता न्यू बॅटर मैदानामध्ये वाशेरे भिवंडीचा खेळाडू महेंद्र मागे फिनिशिंग टच देण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो, परंतु सध्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे बॅटिंग करत असताना ताई पॅकरसाठी। त्याच्यामुळे इथून पुढे त्याला धावा कराव्या लागतील जेपीच्या बरोबरीने खेळत असताना। बालाजी एकर्स मध्ये देखील भरपूर वेळेला हे खेळाडू खेळलेत। ऑन साइडला धमाका, इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज हिट 6। बहुत ही बड़ा आग उगलता हुआ ऊर्जा का संचार। क्या शॉट है ये। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी लेकिन पोजीशन में खड़े थे, पुल किया गेंद को हवा में। बहुत ही आला शॉट और 6 रन का इजाफा। ऐसी शॉट की जरूरत थी, जबकि पहले गेंद से देखिए हावी थे गेंदबाज। इस वक्त ये शॉट बहुत ही कारीगर साबित रहेगा। स्कोर कार्ड के ऊपर 25, 4 विकेट के नुकसान पर ताई पैकर्स। आणि महेंद्र मागे म्हटल्यानंतर त्याचं ब्रीद वाक्य आहे, आपल्याला मारामारी पटते। आल्या त्याच्या बॅट मधून ती सुरू झाली आहे। पहिलाच बॉल स्लाइटली शॉर्ट होता, त्याच्यावर पुलचा फटका, 6 धावा। आता पुढून फिरवलाय, ही खासियत आहे एम्ब्रोजची। लेंथ मध्ये लगेच परिवर्तन करतो, त्याला माहिती आहे कुठे फलंदाज हावी होतो आणि कुठे आपण फलंदाजावर हावी ठरवू शकतो। वेरी टैलेंटेड बॉलर। वेरिएशन किया, गेंद को गुड लेंथ के स्थान पर रखा और बाहर की तरफ लेकर गए। लेग कटर का अच्छी तरह से इस्तेमाल करते हुए एम्ब्रोज, ये बेहतरीन गेंद। परत एक वेळा तेच दृश्य, त्याच टप्प्यावर असं वाटलं की त्या खेळपट्टीवर एक कॉइन ठेवलाय, तिथूनच बॉल सातत्याने लेग कटरचा प्रयास करत असताना बाहेर काढतोय। चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल षटकारानंतर। अच्छे गेंदबाज की पहचान होती वो क्लोन कर सके। पहली गेंद के बाद बिल्कुल वही लाइन, वही लेंथ और वही उछाल अगली गेंद करते हुए बल्लेबाज को बांध कर रखा वहां पर जो महेंद्र मागे स्ट्राइक एंड के ऊपर मौजूद है। फुलर लेनचा बॉल, अंपायरकडे हलकीशी अपील, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी आणि अंपायरचा सिग्नल येतो लेग बायचा। परंतु खेळल्या महेंद्र मागेने बॅटी दाखवली होती अंपायरकडे, परंतु शेवटी पंचांनी ते हेरलं आणि सांगितलं देखील की स्टंपला सोडून हा बॉल चालला होता, त्याच्यामुळे नक्कीच हा बॉल पायावर लागला आणि लेग बायचा इशारा अंपायरकडून आलाय। अच्छी गेंदबाजी, फिर एक बार ये और एक सफल ओवर इमरोज खान द्वारा। 8 रन इस ओवर से, कुल मिलाकर 2 ओवर फेंके इमरोज ने, 16 रन खर्च किए, 2 सफलता अर्जित कर चुके इमरोज। 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, 26, 4 विकेट के नुकसान पर ताई पैकर्स। 11 मिनिटाचा वेळ राहिलाय आता तुमच्याकडे पुढील 2 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी। 11 मिनिट्स, 5 ओव्हर कमीत कमी तुम्हाला 27 मिनिटांमध्ये डिलिव्हर करणं गरजेचं आहे। आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग मार्कवर राजेश नायडू। मागच्या मॅच मध्ये हेच प्लॅनिंग होतं, त्या एंडने कल्की आणि मग विकी। ऑन साइडला दिशा देत असताना अलोंग द कार्पेट टायमिंग थोडंसं फसलं, डीप मध्ये फिल्डर येतोय काऊ कॉर्नर मधून भरपूर वेगाने, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो। इथे फक्त सिंगल मिळेल, प्रदीप पाटील होता डीप मध्ये, 1 धाव जाते खात्यामध्ये महेंद्र मागेच्या। राजेश नायडू की खासियत है, रनअप काफी कम है उनका, लेकिन फिर भी इतनी तेज गेंदें करते हैं। ऑफ स्टंप के बाहर जो यॉर्क लेंथ में गेंद करते हैं वो काफी खतरनाक गेंद होती है। और देखिए फिर एक बार अब जयेश पाटिल सामने शांत रूप से वो खेल रहे हैं। स्लोअर वन होता, थोडीशी फ्लाइट दिली होती, हवा दिली होती, चांगला फटका तिथे वळवलाय डीप मध्ये। परत एक वेळा क्षेत्ररक्षण चांगलं आहे, जेपी 2 धाबा नक्की कंप्लीट करताना दिसेल। 2 धाबा त्याच्या खात्यामध्ये जात आहेत, डबल ने टीमची धावसंख्या 29, 4 फलंदाज बाद। ताई पैकर्स, प्रभादेवी, पालघर। गेंद फुल टॉस जरूर थी लेकिन धीमी गति से की थी इस गेंद को राजेश नायडू ने, और इसके कारण जयेश बड़ा शॉट नहीं खेल पाए। 2 रन। आता रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि आता वेग आहे। मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये राजेश नायडूने लवकर ओळखले की कुठेतरी एका वेगळ्या फटक्याच्या शोधात आहे फलंदाज जेपी, आणि त्याचमुळे थोडासा वेगाने बॉल टाकला आउटसाइड ऑफ स्टंप।
चेंज ऑफ पेस, पहला गेंद धीमा किया था, बाद में तेज रफ्तार के साथ फिर एक बार ये वाइड यॉर्कर नहीं खेल पाए, समझ भी नहीं पाए, बट जयेश पाटील रन नाही मिलेगा. परत एक वेळा लेग कटर. हा बॉल थोडासा पडल्यानंतर बाहेर होता. सातत्याने परिवर्तन पाहायला मिळालं या ओव्हरमध्ये. राजेश नायडूचा अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल. ऑफ स्टंप के बाहर गेंद को किया था और बाहर लेकर गए, भटके थे, लाइन से भटके थे, अंदर की तरफ आना चाहिए. ये वाइड है. हा थोडासा पुढे टाकलेला बॉल होता ऑन साइडला. मिड ऑनला फिल्डर आहे जेपी. डेंजर एंडला धावत होता. डिरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं, परंतु शेवटी जर तरला महत्व नाहीये. जेपी खेळताना दिसेल. 1 रन त्याच्या खात्यात. जेपी बहुत तेज है विकेट के बीच और इसी के कारण उन्होंने रन इतना आसानी के साथ पूरा किया. वाइडिश मिड ऑन के स्थान गेंद हालांकि थी, उन्होंने थ्रो भी इतना तेजी के साथ किया था. यदि डायरेक्ट होता तो कुछ संभावना बनती. लेग कटर. परत एक वेळा लेग कटर. काय गोलंदाजी राहिली आहे या सर्व सीमर्सची, खास करून विकी भोईर, त्याच्या अगोदर महागिरी एक्सप्रेस इम्रोज, आता मध्यंतरी आपण पाहतोय राजेश नायडू, त्यानंतर अंकित कलकील विसावा रिसॉर्ट कडून परत एक वेळा विकीकडे जातील. काहीच हेच प्लॅनिंग केलं असेल सुमितने मैदानाच्या आतमध्ये. क्या बॉलिंग है राजेश की, क्या बॉलिंग है. 5 रन केवल इस ओव्हर से. वेगाने बॉल टाकलाय, पुढे होता, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली आहे आणि झेल टिपला जाईल. दीपक गडवीच्या माध्यमातून फलंदाज महेंद्र बागे बॅक टू द पॅव्हिलियन. 5वा धक्का ताई पॅकर्स प्रभादेवीला. 5 उंगलियां घी में और मुंह में मोतीचूर के लड्डू. 19 देखी 5 रन आई इस ओवर से और सफलता भी अर्जित कर चुके हैं. आखिरी गेंद के ऊपर उन्होंने चलता बनाया महेंद्र माघे को. 5 विकेट चले गए. 4 ओवर का खेल खत्म हो चुका है और 5 विकेट के नुकसान पर 31 मात्र ताई पैकर्स ने रन बनाए. तो आगे आने वाले 2 ओवर्स में यहां से बहुत ही बड़ा आक्रमण चाहिए, बहुत ही बड़े शॉट चाहिए, रन बल्क में आने चाहिए, तब ताई पैकर्स एक अच्छी पोजीशन में आ सकते हैं. देखिए अभी भी जयेश पाटिल जो तीसरे नंबर के ऊपर आए थे, बल्लेबाजी कर रहे, एक चौका जो उन्होंने जरूर, चौका नहीं, उनके बल्ले से कोई चौका नहीं है. 4 रन के ऊपर नॉट आउट है. लेकिन देखिए अभी ऐश्वर्या सूर्य आए हैं 7वें नंबर के ऊपर, उनके ऊपर ही बहुत ही बड़ी जिम्मेदारी. जयेश पाटिल को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक रखने होंगे अपने पास, तो 12 गेंदों में शायद बड़े स्कोर सोच सकते हैं ताई पैकर्स. 31 लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट 6 मिनिट. हे षटक टाकण्यासाठी अंकित कलकी बॉलिंग मार्कवर. फर्स्ट बॉल थोडासा वेगाने फुलर लेनचा होता, ऑन साइडला दिशा दिली. शॉर्ट मिड विकेटला मिडॉनचा फिल्डर जाईल, तोपर्यंत सिंगल मिळवतोय जेपी. टीमची धावसंख्या सिंगल नंतर 32. जयेश पाटिल जो कि सेट बल्लेबाज है, लेकिन कोई भी गेंद वो बल्ले के ऊपर मिडल नहीं कर रहे हैं. बहुत सारे शॉट हमने देखे, मिस टाइम शॉट थे, वो एक सिंगल लेकर नॉन स्ट्राइक के ऊपर चले जाते, लेकिन जब स्ट्राइक एंड के ऊपर आते फिर भी मिडल नहीं हो रही गेंद. अंकित कलकीचा एक्सप्रेस बॉल, त्याला स्लाइस करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या फिल्डरच्या हातात खेळलाय आणि ते मात्र आणखीन एक विकेट प्राप्त केली. ऐश्वर्य सुर्वे 0वर आउट होते. प्रदीप पाटीलचा आणखीन एक चांगला झेल. ऐसी गेंदबाजी होगी तो मेरे ख्याल से क्यूबिक रोबो को भी समझ नहीं आएगी. क्या बेहतरीन गेंदबाजी कर रहे हो खिलाड़ी. मोमेंट बहुत ज्यादा मिल रहा है गेंदबाजों को और विकेट का बहुत ही अच्छी तरह से इस्तेमाल कर रहे हैं. एक के बाद विकेटों का पतन. 16 15 14. बल्लेबाज ने शायद रेफरल लिया है. ओवर स्टेपिंग नो बॉल के लिए अंपायर कॉल है, डीआरएस अंपायर की तरफ से है. तो देखिए जब अंपायर को कुछ परेशानी होती है, ठीक तरह से वो अपना निर्णय नहीं ले पाते, तो उनके पास भी एक ऑप्शन है कि वो तीसरे अंपायर के ऊपर और चले जाए. फेयर डिलीवरी अच्छी सोच थी अंपायर्स की. जब उनको कुछ डिसीजन लेने में वो कॉन्शियस है, नहीं ले पा रहे, तो तीसरे अंपायर के ओर आना बेहतरीन होता है. ये देखिए अच्छी अंपायरिंग आप देख रहे हैं, कोई गलतियां ना हो किसी टीम के ऊपर. बिल्कुल 32 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर. यह पिछली गेंद थी जहां तक बैकफुट पॉइंट के स्थान पर बहुत ही
बढ़िया कैच ऐश्वर्या सुरवे का पकड़ा गया था। 0 की ओर पर चले गए ऐश्वर्या। पंकज पालन नए बल्लेबाज 8वें नंबर के ऊपर। 5वां ओवर अभी प्रगति पर है। देखिए इमरोज खान को 2 सफलता उन्होंने हासिल की, विकी भोईर को उन्होंने 2 सफलता हासिल की, राजेश नायडू उन्होंने 1 सफलता और अंकित कल की ये भी सफलता प्राप्त कर चुके हैं। शॉट बढ़िया है लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद दूसरा कहीं नहीं, वो फरदीन है। बहुत ही अच्छी तरह से उनकी रोकथाम और इसी के कारण केवल 2 रन के ऊपर संतुष्ट रहेंगे जयेश। माफ करें, एक ही रन पर संतुष्ट है जो कि बल्लेबाज पंकज पालन और स्ट्राइक एंड के ऊपर अब जयेश पाटील है। जयेश पाटील जेपी सेट बॅटर, परंतु धावा आलेल्या नाहीयेत पाहिजे तशा। त्याच्या बॅट मधून मागच्या मॅचचा हिरो वेगवान बॉल होता, ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, परत एक वेळा इन ऍक्शन चांगला थ्रो फरदीनचा, विकेट कीपर एंडला फक्त सिंगल तिथे मिळेल। सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34, 6 फलंदाज बाद, ताई पॅकर्स प्रभादेवी, अंकित कलकीच्या या ओव्हरमध्ये देखील तो यशस्वी ठरलाय। त्याने फक्त 3 धावा खर्च केल्यात, फ्लाय स्लिप, शॉट फाईन लेग, एक गलीमध्ये फिल्डर, एक पॉइंट मध्ये फिल्डर, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये। पायर टाकलेला बॉल हलकीशी अपील केली विकेट कीपरने, इंटरेस्ट नव्हता गोलंदाजाला कारण त्याला माहिती आहे कदाचित लाईन थोडीशी खराब होती आणि अंपायरने देखील इथे तेच कळवलंय, त्याच्यामुळे 1 धाव ऍड होईल टीमच्या खात्यात। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35 धावा। अभी भी आग उगल रहे हैं गेंदबाज, देखिए कितना सटीक गेंद थी, ऑफ स्टंप के हल्के से बाहर आए थे। बॅटला लागला होता मागचा बॉल, त्याच्यामुळे जास्त इंटरेस्ट दाखवला नव्हता। अंकित कलकीने सिंगल इथे ऍड होईल जेपीच्या खात्यामध्ये आणि हेही षटक आता समाप्तीच्या मार्गावर आहे। ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय। 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 ला 6 टीम ताई पॅकर्स प्रभादेवी रनों का सूखा पड़ा है। 5 ओवर के समाप्ति के बाद 36 रन 6 विकेट के नुकसान पर लगभग 7.20 के औसत से रन बनाए हैं और तेजी के साथ रन आने चाहिए क्योंकि ये बहुत ही अच्छी तरह से बैटिंग विकेट है। लेकिन गेंदबाजों ने कितना सही इस्तेमाल किया इस विकेट का, जहां पर मोमेंट मिल रही वहां से मोमेंट उठा रहे। और आखिरी ओवर के लिए फिर एक बार राजेश नायडू, विकी भोईर कर रहे थे इससे पहले के मैच में, लेकिन अब राजेश नायडू के कंधों के ऊपर ये जिम्मेदारी। याही ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं विकी भोईरने 2 ओव्हर हायवे एंड कडून, पॅव्हलियन एंड कडून, मुख्य व्यासपीठ एंड कडून गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये थोडासा डिसिजन बदललाय, प्लॅनिंग वेगळं पाहायला मिळते। राजेश नायडू कडे हे षटक त्यांनी सोपवलं आणि पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर लेग पायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळते। धावा झाल्या 37। पंकज पाटील स्वीप करत असताना इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, लॉंग लेगला दिशा दिली आहे, झाडू शॉट, बॉल जाईल सीमा पार, येतोय चौकार। जरूरत थी इस प्रकार के शॉट की जो कि बल्क में रन आए। 4 रन इस शॉट के ऊपर, लेंथ बॉल था और बिल्कुल इम्प्रोवाइज किया फाइन लेग के लिए, गेंद को खेला, गति का इस्तेमाल किया गेंद के, और वहां पर खाली क्षेत्र था, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। डीप स्क्वायर लेग, जो स्क्वायर लेग के स्थान पर बहुत पीछे है। उलटा मारण्याचा प्रयत्न, आवश्यकता नाहीये हे फटके सजवण्याची, कारण आपण पाहतोय भरपूर वेळेला ज्यावेळेला चौकार किंवा षटकार येतो त्यावेळेला नंतर बॅटर हाच प्रयत्न करताना दिसला। मगाशी उस्मानने देखील हाच प्रयत्न केला होता, त्याच्यामध्ये त्याला अपयश आलं आणि इथे पंकज पाटीलने तोच प्रयत्न केलाय। चौकार मारल्यानंतर एक डॉट बॉल, 41 धावा। ही लाईन चांगली आहे, पडल्यानंतर परत एक वेळा चांगला लेग कटर पडल्यानंतर बाहेर जातो, आणखी एक डॉट बॉल। देखा ही नहीं था गेंद को, देखिए बाहर कर रहे गेंद और बाहर की तरफ लेकर गए, लेकिन ऐसा सोचा था कि अंदर की तरफ आएगी गेंद, बिल्कुल गलत सोच के साथ से शॉट खेला, रन नहीं मिलेंगे। परत एक चांगला बॉल राजेश नायडूचा, अनस्टॉपेबल राहिले ते सगळेच गोलंदाज। बालाजी 11 राजकोटचे ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली, विकी भोईर, इमरोज इमो, त्यानंतर आपण पाहिलं अंकित कलकी आणि राजेश नायडू, ही चौकडी गोलंदाजांची अप्रतिम गोलंदाजी करताना दिसलेत। लास्ट बॉल या सत्राचा आणि जेपीच्या बॅट मधून धमाका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, काव कॉर्नरला सिक्सर। या षटकाराच्या मदतीने धावा झाल्यात पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 48 आणि या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 49 धावांची। टीम बालाजी 11 राजकोटला 49 रनों का टारगेट, 49 टू विन। बहुत ही संघर्ष कर रहे थे जयेश पाटिल, लेकिन आखिरी गेंद उनके बल्ले के मिडल आई
और 6 रन अपने टीम के लिए उन्होंने ला कर दिए। 6 रन के साथ 48 स्कोर है, 49 लो स्कोर मैच शायद होगा, लेकिन दोनों टीमों के पास एक अच्छे गेंदबाज है, गेंदबाजी का यूनिट बहुत ही तगड़ा है और इसी के कारण ये मैच तो बनेगा, अच्छा मैच रहेगा। देखिए आगे क्या होता है। हालांकि हम देख रहे हैं बालाजी राजकोट को, ताई पैकर्स मात्र 48 रन बना चुके हैं। यहाँ पर देखिए रवि अहिरे ने शुरुआत की थी, जरूर अच्छी शुरुआत रही थी, लेकिन जल्दी चले गए। 5 गेंदों के ऊपर 8 रन बनाए। रोहित नार्वेकर 0 के ऊपर चले। जयेश पाटिल तीसरे नंबर के ऊपर जल्दी आए थे, आखिरी गेंद तक खेले, 10 गेंदों में 13 रन बनाए। सुहास पवार 6 रन, नजमुल मंडल 2 रन, महेंद्र माघे ने 7 रन बनाए और पंकज पाटिल ने 6 गेंदों का सामना किया, 6 रन का योग अपने टीम के लिए दिया। 48 रन 6 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी के बात करें तो अंकित कल्की ने बेहतरीन ओवर किया था, 1 ओवर 5 रन खर्च करने के बावजूद 1 विकेट भी हासिल किया। इमरोज खान के 2 ओवर बहुत ही ज्यादा अच्छे थे, 16 रन खर्च के 2 सफलता अर्जित की। राजेश नायडू ने भी कमाल का प्रदर्शन किया, आज 2 ओवर में 15 रन देकर 1 विकेट हासिल किया। और विकी भोयर की बात तो अलग है, 9 रन जरूर खर्च किए, लेकिन 2 सफलता जल्दी उन्होंने प्राप्त की थी और इसी के कारण जो कि पहले विकेट गिरे थे, पहले 3 ओवर में 4 विकेट चले गए थे और वही सिलसिला जारी रहा और आखिर में 6 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर दिखाई दिए मात्र 48 रन, जीतने के लिए 36 गेंदे और 49 रनों का लक्ष्य है। हॅलो, आपण काही सन्मान घेत आहोत या धडाकेबाज चषकाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने। काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत। सन्माननीय केतनजी मोहन म्हात्रे साहेब गोंदवली भिवंडी आणि दिलखुश पाटील भरोडी या मान्यवरांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे आणि त्याचबरोबर उमेशजी लिहा आणि सतीशजी शेळके सर आपण देखील या। या ठिकाणी मालिकावीर पुरस्कार ची ट्रॉफी मुरबाड विभाग, ग्रामीण ओपन विभाग आणि ऑल इंडिया ओपन विभागाचं ज्यांच्या माध्यमातून दिले गेले आहे ते केतनजी मोहन म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी गोंदवली भिवंडीवरून आगमन झालेलं आहे। त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मी उमेशजी लिहे यांना विनंती असणार आहे, आपण हा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे। सतीशजी शेळके सर या ठिकाणी येत आहेत आणि सन्मान करतायत या धडाकेबाज चषकावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व केतनजी मोहन म्हात्रे साहेब गोंदवली भिवंडी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली अमूल्य साथ या धडाकेबाज चषकाला लाभली आणि म्हणूनच सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे धडाकेबाज चषक। अशाच प्रकारचं प्रेम या धडाकेबाज चषकावर राहू द्यात आणि आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा। केतनजी मोहन म्हात्रे साहेब गोंदवलीवरून आपण आलात आणि या स्पर्धेचा घटक बनलात त्याबद्दल। त्याचबरोबर खास दिलखुश पाटील साहेब भरोडीवरून या ठिकाणी आलेले आहेत। सतीशजी शेळके सर उमेशजी लिहे यांना विनंती असेल या उमेशजी आपण सन्मान करायचा आहे। काल भरोडीचा संघ देखील इकडे आम्ही खेळताना पाहायला मिळाला। दिलखुश पाटील साहेब हे देखील धडाकेबाज चषक आयोजन कमिटीचे जवळचे स्नेही आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। उमेशजी लिहे साहेबांच्या शुभ हस्ते दिलखुश पाटील भरोडी यांचा विशेष सन्मान धडाकेबाज आयोजन कमिटी आणि या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने। ज्यांनी कॅच पकडली आहे मी विनंती असेल केतनजी मोहन म्हात्रे साहेब या आपल्या शुभ हस्ते ज्यांनी मैदानाच्या बाहेर कॅच पकडली आहे त्या प्रेक्षकांचा आपण 70-70 साई स्पोर्ट्स सरळगाव 70-70 ब्रँडची उत्पादनं तुम्हाला सरळगावमध्ये मिळू शकतील, सरळगावच्या साई स्पोर्ट्समध्ये मिळू शकतील आणि त्यांच्याच माध्यमातून ही कॅप देखील या ठिकाणी दिली जाते। पकडा कॅच आणि जिंका कॅप। तर कुठून तुम्ही आलात ही मॅच पाहण्यासाठी? आणि मुरबाडवरून आलेले आहे। मुरबाडवरून आलेले आहेत, कसं वाटतंय या वर्षीचं आयोजन आणि किती आनंद होतो आता कॅप सुद्धा जिंकली? खूप आनंद होतोय कॅप जिंकली त्याबद्दल। किती वर्ष झाले तुम्ही ही स्पर्धा पाहण्यात येत आहे तिकडे? 3-4 वर्ष झाले या बघतो मी। 3-4 वर्ष झाले पाहतात, परंतु या वर्षी घरी जाताना कॅपच घेऊन चाललेला आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा उद्या सुद्धा या मित्रांना घेऊन या आणि घरी जाताना कॅपही घेऊन जा। तर दर्जेदार आयोजन पाहायला मिळतं। दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पाहताय आपण धडाकेबाज धमाका बिग बॅच 70-70 स्पोर्ट्सवर आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा कुणालजी दाते सर आणि नरेशजी डोमे सर यांचा आवाज असेल। धन्यवाद। थँक्यू चंदू सर। नवीन डावाला प्रारंभ होणार आहे आणि पुन्हा एकदा धमाल सुरुवात होणार आहे। 48 धावांचा धावा बनवलं ते 49, छोटा पाठलाग होता, मात्र काय शॉट आहे, फरदीन काजी सुसाट सुटतोय, पहिल्या चेंडूवरती 4 धावांची मोहर।
बघा हा शॉट काय एक्झिक्युशन आहे, तिथे लवकर ओळखला होता. शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे आणि लगेच बॅट उलटी फिरवली आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बगलेतून चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय फरदीन काझीनं. चार धावांबरोबर सुरुवात आहे. पुन्हा एकदा एक चांगला फटका, चेंडूला ड्राईव्ह केलं कव्हरला, कव्हर पॉइंट तिथे तयार होता. एक धाव अप्राप्त होणार आहे आणि धाव फलकावरती 5 धावांची नोंद आहे. याच दरम्यान आपण पाहतोय दीपक दादा, म्हात्रे प्रतिष्ठान चे संघ मालक महेंद्रजी म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. महाराष्ट्रातील एक नामांकित संघ मालक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि महेंद्र म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत या धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग में. तो पहली गेंद पर 4 रन बटोरे बल्लेबाज फरदीन काजी ने, दूसरी गेंद पर बैकफुट पंच लगाया डीप कवर्स के जानिब, वहां से सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया. रन संख्या स्कोर बोर्ड पर बालाजी 11 राजकोट 5 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. मागे आला खेळायला, हलकासा हाताने लॉफ्ट केला चेंडूला पॉइंट कडे. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. हळूहळू धावफलक पुढे जातोय, 6 धावा. पंकज मात्र अजून त्याचा फारसा प्रभाव टाकू शकलेला नाहीये. ज्यावेळेस 49 रोखायच्या 6 षटकामध्ये तर निश्चित प्रभावी गोलंदाजीची आवश्यकता आहे. और महेंद्र म्हात्रे की अगुवाई में खेलेगी इस बार दिल्ली धमाका ये टीम इस प्रतियोगिता में. स्वीपचा हा शॉट परफेक्ट बॅटवरती जरूर घेतला, मात्र चेंडूची गती जी उपयोगात आणायची होती ती आणू शकला नाही. एक धाव इथे 7. अच्छी बल्लेबाजी बल्लेबाज फरदीन काजी द्वारा. हालांकि हर बार वो इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक के लिए जाने जाते, रनों की तलाश में नजर आते और उनके खेल की एक खासियत रही अब तक, जैसे उनका नाम हुआ है टेनिस क्रिकेट विश्व में. स्विच करने की कोशिश यहाँ पर सुमित डेकले द्वारा, लेकिन ये असफल प्रयास था सुमित ढेकले का. हालांकि थोड़ा सा तेज करने का प्रयास था विकेटों के बीच में गेंदबाज पंकज पाटिल पालन द्वारा, और इस गेंद को पहले से भाप लिया था बल्लेबाज सुमित ढेकले ने, लेकिन सीधा खेल बैठे थे बैकवर्ड पॉइंट के हाथ में. डावखुऱ्या हाताचा गुणी खेळाडू, या शॉटची आम्ही वाट बघत होतो की इथे कधी कधी हा शॉट बघायला मिळेल आणि काय सुंदर षटकार इथे खेळलेला आहे. प्रेक्षकांनी कॅच पकडलाय, त्यांच्यासाठी साई स्पोर्ट 70-70 कडून एक सुंदर अशी 70-70 ब्रँडेड कॅप आहे. आपण या आणि आपली कॅप घेऊन जा. स्लॉट में आप गेंदबाजी नहीं कर सकते बाहुबली सुमित ढेकले को, और सीधे बल्ले से बेहतरीन स्ट्रोक उनके बल्ले से उन्होंने जड़ा. 6 रन उस गेंद पर लिखे गए और 6 रनों के साथ यहां पर पहले ओवर में एक बढ़िया शुरुआत यहां पर दिलाते हुए अपनी टीम के लिए. अब इंपैक्ट खिलाड़ी आ चुके, रोहित नार्वेकर की जगह गेंदबाज अजहर. पहिलं षटक इथे पूर्ण होईल आणि काय सुरुवात केली. 13 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती येत आहे. चौकाराने सुरुवात होती इथे फरदीन काझी कडून आणि त्यानंतर शेवटचा चेंडू ज्या पद्धतीनं उचलला होता सुमित ढेकळेनं, निश्चित लाजवाब. याबरोबरच 13 धावा आणि दुसरं षटक गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अझहर इम्पॅक्ट खेळाडू आहे, अझहर गोलंदाजीसाठी येणार आहे, तर समोर फलंदाज फरदीन काझी. स्क्रीनवरती आपण बघू शकतो धडाकेबाज धमाका बिग बॅशचे अत्यंत मोठे सपोर्टर आणि 70-70 चे सीईओ अर्थातच तारिफ भाई सय्यद. वाह, चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक समोर. एक धाव, क्विक रन. इथे जसा फटका खेळला तसे धावायला निघाले आणि धाव पूर्ण केली. जल्दी पोजीशन में आए थे इस बार बल्लेबाज फरदीन काजी. बैकफुट पर गए, इस स्ट्रोक के लिए खुद के लिए जगह बनाई और उसके बाद इस स्ट्रोक को अंजाम दिया. सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया. 14 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर टीम बालाजी 11 राजकोट ठोस शुरुआत में कहूंगा बल्लेबाजी करते हुए. हालांकि पहले सत्र में हमने देखा था पहले 2 ओवर में 4 विकेटें खोई थी टीम थाई पैकर्स प्रभा देवी ने. उसके बावजूद ये दूसरे सत्र का खेल जब शुरू हुआ तो अच्छी शुरुआत सुमित ढेकले के बल्ले से एक छक्का उन्होंने जड़ा और एक चौका बटोरा बल्लेबाज फरदीन काजी ने पारी के पहली गेंद पर. दोन्ही फलंदाज योग्य लयीमध्ये आहेत. फरदीन काझी 4 चेंडूमध्ये 7 तर सुमित ढेकळे 3 चेंडूमध्ये 7. दोघांनीही एक बाउंड्री इथे क्लिअर केलेली आहे. चौकार आल्यानंतर एक वेगळं मनोबल वाढतं फलंदाजांचं आणि सुमित षटकारानंतर पहिल्यांदाच फेस करतो या चेंडूला. स्क्वेअर कट. ओ हो, काय लाजवाब शॉट आहे. अत्यंत सुंदर, अत्यंत देखना
शानदार चौकार। शॉट वाइड एंड पनिश्ड। इसी अंदाज में इस स्ट्रोक को अंजाम दिया। लेफ्ट आर्म राउंड विकेट से हल्की सी विड्थ मिली थी इस बार इस गेंद पर, बैकफुट पर जाकर बढ़िया स्क्वायर कट का यहां पर ये स्ट्रोक था बल्लेबाज सुमित ढेकले द्वारा, और इसी के चलते 4 रन बटोर लेंगे सुमित ढेकले। 4 रनों के साथ रन संख्या 18 रन। बुक को कॉपी करने वाले टेक्निकली साउंड प्लेयर है सुमित ढेकळे। परत एकदा उचलला चेंडू, पंच केला इथे एक्स्ट्रा कव्हरला आणि 4 धावा। कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाही, सुसाट सुटतो इथे सुमित ढेकळे। इस बार भाप लिया था, थोड़ा से पीछे हटकर खुद के लिए जगह बनाई, स्ट्रोक के लिए जगह बनाई, फ्रंट लेग को थोड़ा सा अलग किया और इस बार खेल दिया इनफील्ड के ऊपर से स्वीपर कवर बाउंड्री लाइन की ओर। 4 रन बटोरे बल्लेबाज सुमित ढेकले ने। 22 रन। देखिए एक्शन रिप्ले, पिछला पैर थोड़ा सा पीछे गया, थोड़ा सा झुकते हुए गेंद को सीधे भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। बैक टू बैक चौके बटोरते हुए बल्लेबाज सुमित ढेकले। 22 धावा। इथे बाहेर जाणारा चेंडू होता, कट करायचा होता, तिकडे मोठा गॅप सुद्धा होता, मात्र थोडासा लेट झाला। अच्छा कमबैक का अजहर द्वारा। इस गेंद में हल्का सा उछाल नजर आया, थोड़ा सा बैकफुट पर जाकर झुककर खेलने का प्रयास। गेंद थोड़ी सी उछली विकेट कीपर के हाथों में। पंकज पाटिल यहां पर विकेट कीपिंग करते हुए। अझरचा चेंडू यावेळेस हो सुंदर फटका। क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करेल ऐश्वर्या सुर्वे। सुहास पवार आहे तिथे। सुहास पवार खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं। 6 धावा सेव्ड केलेल्या आहेत, 5 धावा तर नक्की सेव्ड झालेल्या आहेत। एकच धाव इथे मिळेल आणि धाव फलकावरती वाढ होईल तिथे 23 धावा। 5 रन बचाए इस बार सुहास पवार ने। खुद को थोड़ा सा स्ट्रेच किया, गेंद को बाउंड्री लाइन के अंदर यहां पर धकेल सा दिया था इस बार वहां के खिलाड़ी सुहास पवार ने। और रन संख्या 23। 23 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत। दुसऱ्या षटकामध्ये खूप सुंदर, पहिल्या षटकामध्ये 13, या षटकामध्ये अद्यापपर्यंत 10 धावा। अजून एक चेंडू टाकायचा आहे इथे अझरला। रोहित नार्वेकरच्या जागेवरती इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला मैदानामध्ये आणले जाते, मात्र धावा रोखण्यात अपयशी ठरलाय। ओहो फुल टॉस होता, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला तिथे आणि निश्चित टायमिंग केलं नाही, मात्र 6 धावांकडे बघत होता फरदीन, इथे फटका फसलेला आहे। पहले से खुद को स्विच किया था इस बार बल्लेबाज ने। ये धड़ाकेबाज धमाका बिग बैश लीग की ट्रॉफी, जिस ट्रॉफी के लिए ये संघर्ष चलता हुआ, हालांकि थोड़े से अपने आप से निराश नजर आए इस बार बल्लेबाज फरदीन। रन संख्या स्कोर बोर्ड पर 24 रन। 49 रन बनाने जीत के लिए, 25 रन यहां से जोड़ने होंगे जीत के लिए। दूसरी जीत यहां पर हासिल करने की कगार पर नजर आती हुई टीम बालाजी 11 राजकोट। लेकिन क्रिकेट का यह अद्भुत खेल कभी आपको ये मंगल पर लेके जाएगा तो कभी यहां पर इस भूमि पर आपको छोड़कर चला जाएगा, कोई नहीं कह सकता। लेकिन इस बार मैं कहूंगा ठोस शुरुआत अब तक नजर आई है बल्लेबाजी में फरदीन काजी और उसी के साथ साथी खिलाड़ी सुमित ढेकले द्वारा। ओवर नंबर 3 का खेल यहां से शुरू होगा और गेंदबाजी पर सुहास पवार नजर आएंगे, मैन फ्रॉम कल्याण। कोणी गोलंदाज कोणी प्रभावी ठरू शकलेला नाही। पहिले षटक टाकलं होतं पंकज पालननं, दुसरं अझरनं, दोघांनी 13, 11, 24 धावा खर्च केलेला आहे। तर आता विजयासाठी मात्र 25 धावांची आवश्यकता। जवळपास प्रत्येक चेंडू पाठीमागे एका धावेची आवश्यकता। याबरोबरच चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटला थेट यष्ट्यांचा वेध होईल आणि त्याचा अधिकचा फायदा इथे मिळणार या दोन्ही फलंदाजांना। जिथे 1 धाव शक्य होती तिथे 3 धावा मिळत आहेत। दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम। रनआउट चेक करना चाहेंगे अब टीवी अंपायर की और ये डिसीजन पेंडिंग होगा। ऑन फील्ड अंपायर ने यहां पर हेल्प मांगी है टीवी अंपायर की। हालांकि 3 रन यहां पर चुराए शाम के समय में 4:27 पर ये चोरी करते हुए 3 रनों की दोनों बल्लेबाज। लेकिन रनआउट के लिए अब नॉन स्ट्राइकिंग एंड पर डिसीजन पेंडिंग नजर आएगा। बघायचं इथे काय घडले, पण आपण पाहतो रिॲक्शन ज्यावेळेस चेंडू एष्ट्यांवरती आदळतो त्यावेळेस क्षेत्ररक्षकांचे रिॲक्शन काय आहे। गोलंदाज तिथे जवळच होता परंतु रिॲक्शन तेवढी पॉझिटिव्ह बघायला मिळाली नाही। यावरून आपण अंदाज लावू शकतो की पोहोचला असू शकतो, मात्र सगळं आपण म्हणतो ना की खरं खोटं किंवा दूध का दूध आणि पाणी का पाणी ते तिसरे पंचांकडे टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून स्क्रीनवरती होणार आहे। प्रत्यक्षात काय घडले ते बघायचे। फरदीन सुद्धा कॉन्फिडंट आहे
की तो पोहोचलेला आहे, पण तरीही निर्णयाची प्रतीक्षा आपल्याला असेल. डिसिजन पेंडिंग दाखवतोय तिकडे. क्लोज असू शकतो कारण त्यावेळेस डिरेक्ट हिट होतो. यस, नॉट आउट. देखिए स्क्रीन के ऊपर आपण बघू शकतो इथे बॉल स्टंप जवळ हिट होतोय आणि त्यावेळेस बॅट मात्र इन होते. तर इथे पुन्हा एकदा फ्लिकचा एक फटका सुंदर खेळलाय स्क्वेअर लेगला. तिथून एक धाव फरदीनला प्राप्त होऊ शकतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत ते आणि ही नोकझाक झाली पाहिजे क्रिकेटमध्ये. धाव फलकावरती 28. क्लोज था पिछला डिसीजन. हालांकि आधा इंच बल्ला ग्राउंड करते हुए नजर आए बल्लेबाज, वो क्रीज के अंदर, उसी के चलते नॉट आउट का डिसीजन आया. अब बल्लेबाजी करते नजर आएंगे फरदीन काजी. स्ट्राइकिंग एंड पर रन संख्या स्कोरबोर्ड पर 28. हो काय शॉट आहे, कुठून कुठे शॉट खेळलेला आहे. जबरदस्त फटका, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर लेगला फेकून दिलाय फरदीननं. ही फरदीनची जादुई फलंदाजी आहे. षटकार. घसीटा इस गेंद को आउटसाइड ऑफ स्टंप, थोड़े से शफल होकर पिछला घुटना टेकते हुए इस गेंद को अंजाम दिया. 6 रनों के लिए स्क्वायर लेग के ऊपर से लगता हुआ ये आलीशान सिक्सर बल्लेबाज फरदीन काजी के बल्ले से. रन संख्या स्कोरबोर्ड पर अब 34. अवाक करणारा हा फटका होता. आश्चर्यकारक हा फटका होता. प्रेक्षकांना तोंडात बोट घालायला लावणारा हा फटका होता. काय सुंदर हा फटका इथे खेळलेला आहे फरदीन काझीनं. या षटकाराबरोबर विजय आता अधिक जवळ आलाय, हक्कीच्या अंतरावरती आलाय. 34 धावा, तिथे मात्र 15 धावांची आवश्यकता आहे. इथे चकित केलं फरदीनला. लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर, निर्धाव. दॅट वॉज ब्युटी. आर्मरचा वापर इथे करताना दिसला सुहास और तेज रखा था विकेटों के बीच में. सीधा आर्म बॉल का इस्तेमाल करते हुए सुहास पवार. ही चूक नकोय, मात्र बघायचंय हवेमध्ये क्षेत्ररक्षक. हो तिथे कॅच सुटेल. सोपा झेल होता खरं तर, मात्र बाउंड्री लाईन वरती तोल सांभाळणं तेवढंसं कठीण असतं. जीवदान फरदीन काझीला. एकच धाव इथे मिळेल. जब ऐसी बल्लेबाजी हो रही तो फील्डर की बॉडी लैंग्वेज देखिए, थोड़ी सी खराब बॉडी लैंग्वेज वहां पर नजर आई. हालांकि प्रयास बढ़िया था, कैच लगभग हाथ में आया था, लेकिन उसके बावजूद ये गेंद हाथ से छिटकी. पुन्हा इथे सुमित ढेकळेचा अजून एक सुंदर फटका, अजून एक लाजवाब, अजून एक विस्फोटक षटकार. विद द स्पिन सामने खेलने का प्रयास और सीधे बल्ले के साथ लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन बटोरे बल्लेबाज बाहुबली सुमित ढेकले ने. 6 रनों के साथ रन संख्या स्कोरबोर्ड पर अब 41-41. यहां से जीत के लिए रन बनाने महज 8. खर तर सुमित ढेकळेच्या अशाच फटक्यांचे प्रेक्षक दिवाने आहेत. त्याचा फॅन बेस जो मोठा आहे त्याला कारण त्याचे असे सौंदर्यशाली फटके आहेत. आज प्रेक्षकांना पुन्हा मंत्रमुग्ध केलं, पुन्हा तल्लीन केलं. आज प्रेक्षकांना आज पुन्हा विसरायला लावलं मैदानावरती येऊन सुमित ढेकळे आणि फरदीन काझीनं. काय शॉट होते. जो मागचा षटकार होता फरदीन काझी तो लाजवाब होता. त्यानंतर पुन्हा एकदा अजून एक सुंदर भेट सुमित ढेकळेच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळाली. विजयाचं अंतर खूप कमी आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुठे होते, अगदी पहिल्या बॉल पासून फरदीन काझी, सुमित ढेकळे यांनी मॅच वरती आपलं वर्चस्व बनवलंय. रिव्हर्स अटेम्प्ट आणि इथे नो चान्स. 4 रन पुन्हा एकदा फरदीन काझीला, 4 रन पुन्हा एकदा बालाजी राजकोटला. धावफलकावरती 45. अब गेंदबाजों के दिमाग के साथ खेलते हुए, खिलवाड़ करते हुए बल्लेबाज, जिस अंदाज में ये बल्लेबाजी हुई है, विध्वंसक बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. स्विच हिट, रिवर्स स्वीप का हमेशा से प्रयास करते नजर आए बल्लेबाज फरदीन काजी. हालांकि पहली गेंद पर शुरुआत इसी अंदाज में उन्होंने की थी, चौके के साथ. ये चौके के साथ रन संख्या स्कोरबोर्ड पर अब 45 रन. जीत के लिए 4 रन. लवचिकता ही ओळख आहे. डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू आहे. इथे एक धाव वाईडच्या माध्यमातून प्राप्त होईल. खरं तर जी फ्लेक्झिबिलिटी दाखवली फरदीन काझीने निश्चित कौतुकास्पद आहे. जणू काय त्याच्या शरीरामध्ये हाड हा प्रकार आहे की नाही असा प्रश्न पडू शकतो. इतका लवचिक आहे तो. क्षणात तो स्वतःभोवती गिरकी घालू शकतो. क्षणात कोणत्याही अँगलने फिरू शकतो आणि कुठेही फटका खेळू शकतो.
इथे सरळ बॅटने खेळायचं होतं, सरळ उभा राहून फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र फसला निर्धाव चेंडू. खूप वेळानंतर एक चांगला चेंडू बघायला मिळाला परेश कडून. और इससे पिछली गेंद भी काफी तेज करने का प्रयास था, ये गेंद भी बिल्कुल उसी अंदाज में, लेकिन इस बार सटीक निशाने पर गेंदबाजी करते नजर आए परेश आरेकर. परेश आरेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. विजय अगदी जवळ आहे आणि याच बरोबर इथे उंच आकाशामध्ये जो गतीचा वापर करायचा होता तो करू शकलेला नव्हता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. एकच धाव मिळेल फरदीन काझीला आणि धाव फलकावरती 47, मात्र 2 धावा विजयापासून दूर. ज्यादा शफल हुए थे इस बार बल्लेबाज और उसके बाद लैप करने का प्रयास था, बल्ले के ऊपर लगी थी, शॉर्ट फाइन लेग पर इस गेंद को यहां पर रोका गया, वहां से सिंगल बटोरा बल्लेबाज फरदीन काजी ने. रन संख्या 47-47. दोनों बल्लेबाजों ने 23-23 रन इस मुकाबले में जोड़े अपनी टीम के खाते में. सुपर 6 मध्ये यायचं असेल तर फक्त एका धावेची गरज इथून पुढे बालाजी राजकोटला. लेगबाईचा इशारा. अगदी पहिल्या बॉल पासून या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित केलं. गोलंदाजीमध्ये सगळ्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली, सगळ्या गोलंदाजांना यश मिळालं आणि त्यानंतर फलंदाजी. वाह, दोन्ही फलंदाज लाजवाब खेळतायत, फरदीन काझी आणि सुमित ढेकळे. बरोबर इथे वॉट अ शॉट, काय उंच, किती लांब. 6 धावांची मोहर. सामना जिंकत सुपर 6 मध्ये थाटात, सुपर 6 मध्ये दिमाखात दाखल होत आहेत बालाजी राजकोट. आसान रहे थे दोनों मुकाबले बालाजी इलेवन राजकोट के लिए. हालांकि पहले मुकाबले में 60 रन उन्होंने डिफेंड किए, इस मुकाबले में 49 रनों का टारगेट था. विदाउट लॉस उन्होंने ये रन चेस किए और बालाजी इलेवन ये टीम अब 10 विकेटों से जीत गई है इस मुकाबले में और ये क्वालिफाई करेगी टीम सुपर 6 के लिए. वेल प्लेड, कांग्रेचुलेशन टीम बालाजी इलेवन राजकोट. हालांकि ये मैच समरी आपके स्क्रीन पर. पहले पारी में 48 रन बनाए 6 विकेट के नुकसान पर. जेपी ने नाबाद 13 रनों की पारी खेली. रविराज अहिरे शुरुआत अच्छी दी थी, 8 रन. महेंद्र मागे 7 रन, एक छक्का लगाया था महेंद्र मागे ने. सुहास पवार के 6 रन. फरदीन काजी ने दूसरे पारी में रन बनाए 29, छक्के के साथ अंजाम दिया इस मुकाबले को. हालांकि उनका साथ